ब्रह्मदेवाला विनंती केली, त्राहिमाम त्राहिमाम. कारण गाराने ब्रह्मदेवाकडे जातात शक्यतो, कारण त्यांच्याकडे आहे ना. अर्ज द्यावा लागतो पहिले तिकडे पृथ्वीवर काय चाललं, मग हा अर्ज भगवंताकडे जातो नंतर. आहे की नाही? टेबल टेबल टू टेबल टेबल टू टेबल असं इकडं काय चाललेलं आहे भगवंताला कळवण्यासाठी ती सिस्टीम आहे पृथ्वीवरची. आणि म्हणून ब्रह्मदेवा, कारण गाय जाणार कुठपर्यंत, ब्रह्मदेवापर्यंत फार झालं, तर म्हणून ती ब्रह्मदेवाकडे गाराणं घेऊन गेली की म्हणले आता काय करायचं, पृथ्वीला वाचवा. कारण पृथ्वीवरती या राक्षसानं परेशान करणं लावलं. आजही मानव नावाचे राक्षस पृथ्वीला ओरबाडत आहेत. आजही तीच अवस्था आहे. पृथ्वी खरं तर कधी काहीच धारण करते माहीत नाही. परेशान झालेली आहे पृथ्वी. पृथ्वीला किती छिद्र पाडलेत आपण, 2-2, 2.5 हजार फूट खोल आपण छिद्र पाडले, त्याच्यातून पाणी काढतो आपण नलिका विहिरी. बरोबर आहे? पृथ्वीच्या पोटाला छिद्र पाडून त्याच्यातून आपण तेल काढायला सुरुवात केली. पृथ्वीमध्ये खाली पोटाला खबदाडं पाडली, आतून सोनं काढायला सुरुवात केली, प्लॅटिनम काढायला सुरुवात केली, हिरे काढायला सुरुवात केली, कोळसा अगदी काही काढतोय आपण. जे थोडे विचारवंत आहेत बिचारे ते बोंबलत आहे, अरे पृथ्वी बचाव आंदोलन निर्माण केलं. खरे तर ते देवाचं काम करत आहे. ते गाईचं रूप धारण करून धावा करतायत. ते कोणीतरी थांबवा रे बाबा, कोणीतरी थांबवा, हे ग्लोबलायझेशन थांबवा, असं करू नका. कोणी ऐकत नाही त्यांचं. पैशाच्या हव्यासापोटी, पैशापोटी आणि अज्ञानापोटी आपण आपल्याला काय लागतं याचा विचार न करता पृथ्वीवरती प्रचंड प्रमाणामध्ये कचरा आपण निर्माण केलेला आहे. येत्या 25 वर्षामध्ये ई कचरा या पृथ्वी तलावरती इतका होणार आहे की याचं विघटन कसं करावं परेशानी. कल्पना तुम्हाला असेल थोडीफार, पण हा प्रचंड प्रमाणामध्ये कचऱ्याचा ढीग वाढतो आहे. आणि काही जगातल्या हुशार लोकांनी भारतामध्ये या गोष्टी डंपिंग करायला सुरुवात केली. मोठे मोठे जहाज काही देशाच्या बंदरामध्ये आणून टाकून देतात, ते तिथं सडक राहतात. कॅल्विनेटर नावाची जी कंपनी आहे फ्रीजची, ही कंपनी अमेरिकेमध्ये बॅन आहे. भारतात धडल्ले से बेचैनी. अवघड आहे. काय चाललंय पृथ्वीवरती आपल्याला माहित नाही. ओझोन वायूचा थर जो आहे, पृथ्वीचं संरक्षण करणारा थर, वायूचे थर आहेत एकावरती, आणि सगळ्यात वरती ओझोन वायू आहे. आणि हा ओझोन वायू आपलं कवच आहे. कवच जसं थंडी वाऱ्यापासून कपडे आपलं संरक्षण करतात. आपण बाहेर पावसात जर जायचं म्हणलं तर रेनकोट आपण घालतो पावसापासून रक्षण करण्यासाठी, छत्री घेतो वरून पाऊस आपल्याला लागू नये म्हणून. तसं पृथ्वीवरती अल्ट्राव्हायलेट किरण जे आहेत, विषारी किरण सूर्याचे पृथ्वीवरती येऊ नये म्हणून निसर्ग पद्धतीने भगवंतानं ओझोन वायूचा थर दिलेला आहे सगळ्यात वरी. आणि त्या थरावर ते अल्ट्राव्हायलेट किरण तिथपर्यंत येतात आणि त्या वायूच्या त्या प्रभावामुळं ते परावर्तित होतात, वरच्या वरी खाली येत नाही. आता त्याला म्हणे ओझोन वायूला भगदाड पडायला लागली, छिद्र पडायला लागली आणि किरण डायरेक्ट पृथ्वीवर यायला लागली. असं जर झालं तर काय होईल माहितीये? आपल्याला डोळ्याचे कॅन्सर, कातडीचे कॅन्सर असे प्रकार आपल्याला आपोआप होतील. आता आपण या संकटातून वाचणं मोठी मुश्किल गोष्ट आहे. म्हणून पृथ्वी आता खरं पाहिलं तर खरंच संकटामध्ये आहे, खरंच संकटामध्ये. पण आपण याचा विचार करत नाही की काय चाललेलं आहे, काय चाललेलं आपल्याला माहित नाही का. अशीच पृथ्वी संकटामध्ये होती आणि ती पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं की त्राहिमाम
सांगितलं की मी तर काही करू शकत नाही, पण सगळ्या पृथ्वीचा, सगळ्या जीवात्म्याचा रक्षण करता भगवंत द्वापाराच्या 4थ्या चरणामध्ये अवतरित होणार आहे. तोपर्यंत हे सगळं सहन करावं लागेल. कारण राक्षसांनी उत्पात मांडला होता. कोणी चांगलं काम करायला सुरुवात केली, यज्ञ करायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये जाऊन मांसाचे तुकडे टाकणे, मद्य त्याच्यामध्ये टाकणे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं विध्वंस करणे. चांगलं वागणाऱ्या माणसाला त्रास, आजही चांगलं वागणाऱ्या माणसाला त्रास आहे. बघा तुम्ही, सत्य वागणाऱ्या माणसाच्या मागे प्रचंड प्रमाणामध्ये त्रास आहे. खरं बोलणाऱ्या माणसाला परेशानी आहे, खोटं बोलणाऱ्या अजिबात नाही, अजिबात नाही. वाईट काम करणाऱ्या माणसाला अजिबात त्रास नाही, आजही होत आहे. लक्षात घ्या. चांगलं काम करणारा, पूजाविधी करणारा, संत प्रवृत्तीचा माणूस, देवधर्म करणारा माणूस, भगवंताचं नामचिंतन करणारा माणूस, त्याला लोक बोलतात रिकाम टेकडे आहे, काही कामाचे नाही, काम नाही राहिले यांना, काही तेवढे धंदे उरले. बघा मी समाजामध्ये आणि वाईट काम करणारे आहेत त्यांना कोणीच बोलत नाही. दारू पिणाऱ्यांना कोणीच म्हणत नाही हे वाईट करतात. मद्यप्राशन करणाऱ्याला बोलत नाही, कोणी मांस भक्षण करणाऱ्याला बोलत नाही, चोरी करणाऱ्याला बोलत नाही, खून करणाऱ्याला बोलत नाही, लुटालूट करणाऱ्याला बोलत नाही, भ्रष्टाचार करणाऱ्याला बोलत नाही. त्यांना कोणीच बोलत नाही. त्यांच्या विरोधामध्ये कोणीच उभा राहत नाही. अवस्था तीच आहे जवळपास. विचार केला, खरंच भगवंताचा अवतार धरण्याची वेळ येते आहे. आणि महानुभाव पंथाच्या नियमाप्रमाणे अस्थिपतीचं वय सर्वज्ञांच्या 1000 वर्ष राहिलेच किती होता, किती अवकाळ आली. विचार आमच्या साधकाच्या हातामध्ये काठी होती, जोळी होती, पोथी होती. आता कुठे दिसते? दिसत नाही. दूरचित्रवाणी यंत्र दिसतं. मी या यंत्राचा विरोध करत नाही, पण इतका आहारी जाऊ नये ना. काय वातावरण सुंदर होतं. आता राहिलं का तसं? पोथी सुटून गेली, गाठी तुटून गेली, पोथी सुटून गेली, गाठी तुटून गेली.
नृत्याचा मंच हा विद्वानांची जीभ होता. दादा काळ बदलला. कंठस्थ करणारे विद्वान हळूहळू देवाच्या दर्शनाला गेले आणि मी पोटकी झालो. पोथी उघडत असताना त्याच्यावरची अक्षर मला दिसत होती मोत्यासारखी. जणू अनेक प्रकारचे अलंकार त्या पोथीने अंगावरती घातले असं मला वाचत होतं. त्यावेळेला मी गजल लिहिलेली आहे. पोथी सुटून गेली, काठी तुटून गेली, झाले दमात गेले, झोळी सुटून अवस्था बघा ना तुम्ही. भगवंत अवतरण्याचीच वेळ झालेली आहे. पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला पृथ्वीचं रक्षण करा. ब्रह्मदेव म्हणतात व्यापाराच्या 4थ्या चरणामध्ये हे काम होणार आहे. तोपर्यंत आहे, पण तोपर्यंत पृथ्वीवर काय अवस्था झाली असेल. प्रत्येक माणूस आपल्या हव्यासापोटी सत्ता संपत्ती वैभवाच्या नादी लागला. प्रत्येक राजाने आपापल्या राज्याच्या सीमा वाढवण्याचे प्रयत्न केलेले, त्याच्यामध्येच तो मशगूल झालेला. जनतेची चिंता नसते. कृष्ण भगवंत जेव्हा अवतरित होणार नाही नव्हते तोपर्यंत काय अवस्था असेल ना पृथ्वीवर. आणि एक क्रांतिकारी अवतार आहे लक्षात ठेवा भगवान भगवान. त्याच्या गीताशास्त्राचा अभ्यास केला की पटकन लक्षात येतं किती क्रांतिकारी आहे. अर्जुनाला समजून सांगत असताना भगवंत म्हणतात अर्जुना स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा स्त्रियांती परांगती. माझ्या परमगतीला कोणीही प्राप्त होऊ शकतो. स्त्री असो, वैश्य असो, शूद्र असो, कोणी असो, सगळ्यांना अधिकार आहे मोक्षाचा. सगळ्यांना. आणि हेच तत्वज्ञान चक्रधर भगवंत आपल्या परिवाराला शिष्याला सांगतात. संस्कृतचं ते कळीकुलपात बनलं असलेलं तत्वज्ञान भगवान श्री चक्रधर प्रभूंनी मुक्त केलं, मोकळं केलं आणि लोकांना सांगितलं. या ज्ञानाचा प्रसार प्रचार करण्यासाठी, हे ज्ञान लोकांच्या हृदयामध्ये नेण्यासाठीच परब्रह्म परमेश्वर अवतार धारण करतात. भगवंताच्या अवतरण्याचा तोच एक महत्वाचा मुद्दा असतो. तोच महत्वाचा मुद्दा असतो. तसा भगवंत येत नाही. कारण देवाला लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही आवाज देत नाही भगवंताला तन्मयतेनं, अगदी अंतःकरणपूर्वक, देवाला वाटतं माझं कामच नाही, माझा भक्त अगदी सक्षम आहे, मला बोलवत नाही. देवाला असंही आवडत नाही, देवाला तसंही आवडत नाही. कसं सारखं सारखं देवाला बोलावणं, सारखं सारखं देवा भगवंता माझं रक्षण. देव म्हणतात तू काय लेचा पेचा आहे काय? भगवंताचा भक्त आणि हा कोणाला घाबरतो का? लक्षात. त्याची अभय अवस्था असते. भगवंत अभयाच्या अवस्थेवर आहे आणि जीवात्मा देवाचा भक्त हा सुद्धा अभय अवस्थेवर आहे. अभय म्हणजे जो कुणाला भीत नाही आणि ज्याला कुणी भीत नाही, ही अभय अवस्था ती त्या भक्ताची असते. म्हणून त्याचं रक्षण करायचं काम पडत नाही. पण नवीन नवीन आहेत ना भाऊ काही, मग त्याचं रक्षण करावं लागतं. त्यासाठी भगवंताला धावून यावं. त्यासाठी धावून एक उपनवन फार सुंदर सांगितलं. छोटी कथा
एकदा फिरायला निघाले तर भगवंताला म्हणजे अर्जुनाला असं वाटायचं की मी भगवंताचा अगदी प्रिय भक्त आहे. चालले दोघे जण चालले तर भगवंत जंगलामध्ये त्याला घेऊन जातात. जंगलामध्ये घनदाट अरण्यामध्ये अर्जुन म्हणतो देवा तहान लागली रे बाबा. देव म्हणता शाबास, इथं भर अरण्यामध्ये कुठून पाणी आणायचं? म्हणजे देवा माझ्या नजरेला तर कोरड पडली, म्हणजे बघू इथं काही व्यवस्था होती का. जंगलात तिकडे तिकडे बघताना एक झोपडी दिसली. आता झोपडीत गेल्यानंतर पाहिलं एक म्हातारी, जरा म्हातारी, एकदम अगदी थकलेली, डोळे खोल गेलेले, हातापायाच्या काळ्या झालेल्या, डोळे अगदी खोल गेलेले, कंबर वाकलेली, केसाचा आंबाळा झालेला, शरीराची कातडी शरीराला चिटकलेली अशी म्हातारी. कोणी आहे का झोपडीत? अर्जुनाने आवाज दिला. यायला म्हातारीला वेळ लागला बाहेर. अर्जुन म्हणतो कोणीच दिसत नाही. अरे मला थांब असेल कोणतरी. मग अर्जुन भगवंत आवाज देतात, कोणी आहे का आतमध्ये? आम्हाला पाणी हवंय, तहान लागली आहे. तोपर्यंत म्हातारी हळूहळू बाहेर आली. काठी टेकवत आवाजामध्ये कंपन आहे. कोण्या गावचे रे बाबा? तिकडे कसे काय भटकला? आजी आम्हाला तहान लागली, पहिलं पाणी द्या. या आतमध्ये या. आतमध्ये बोलवलं, कुशासन बसायला टाकलं. भगवंत कुशासनावरती बसले. अर्जुनही बसलेला आहे भगवंताजवळ. आता दोघांचा वेश ब्राह्मण वेशात बाहेर पडलेले, वेश वेगळा आहे. वेशांतर करून निघालेले होते. म्हातारीनं नारळाच्या कटोरीत पाणी आणलं, प्यायला गेलं. अर्जुनानं पाणी असं पिताना वर बघितलं, तो वर 3 तलवारी लटकलेल्या होत्या. आता जो ज्याच्यामध्ये प्रवीण आहे ते त्याला दिसल्यावर त्याला नवल वाटतो. म्हणजे आजी तुला काही पोरं बाळ वगैरे एवढं कोणी नाही बाळा, नातू नाही, पोरं नाही कोणी. मग अर्जुन मग तलवारी कशासाठी लटकवल्या? मला वाटतं तुला मुलं आहेत, नातू आहेत, ते काही तलवारी वगैरे चालवत असतील. हा, तलवारीचा विचारतो का? म्हातारीचा आवाज बदलला. म्हातारी म्हणते ही तलवार जी आहे ना, ही युधिष्ठिरासाठी आहे. युधिष्ठिरासाठी, विदुरासाठी, सॉरी विदुरासाठी. का? त्या विदुरानं माझ्या भगवंताला कन्या खाऊ घातल्या. अरे त्याची सुकुमार आरोग्यला मेल्याला काही घरी नव्हतं तर कन्या खाऊ, भीक मागून काही आणायचं न म्हणे त्याने. देवाला कन्या खाऊ घालतो. पोट खराब झालं माझ्या देवाचं तर. अर्जुन म्हणला बापरे. मग ही तलवार मला दिसू नये म्हणे तो विदुर, त्याला सोडणार नाही मी. स्पेशल तलवार त्याच्यासाठी ठेवली. अर्जुन म्हणतो आणि दुसरी तलवार म्हणजे दुसरी द्रौपदीसाठीच आहे. हे पण इथं भक्त जवळजवळच यायला लागले. द्रौपदीसाठी म्हणे काऊन? ऊट सूट देवाला बोलवते, ऊट सूट देवाला हाक मारते. संकट पडलं की देवाला आपण गोंधळ करते, आपण संकट उभं करते आणि देवाला बोलवते. माझा देव काही तिचा नौकर आहे का? सारखं सारखं देवाला बोलवते. रात्री अपरात्री झोप नाही माझ्या देवाला, विराम करू देत नाही, विश्रांती घेऊ देत नाही. मला भेटू दे, तिची खांडोळीच करते म्हणे. अर्जुनानं विचारलं नाही तिसरी तलवार कोणासाठी. म्हातारीच म्हणली बाळा
ही तिसरी तलवार नाही विचारली तू, नको आजची, जाऊ दे. नाही पण तरी ऐकून घे, ही तिसरी तलवार त्या अर्जुनासाठी आहे म्हणे. अर्जुन तो थरथर कापायला लागला, मला बापू काही बरी गोष्ट नाही म्हणजे. आजी अर्जुनानं काय केलं, त्या मेल्यानं देवाला घोड्याचा खराडा करायला लागला. नौकर आहे का म्हणे माझा देवा, ड्रायव्हिंग सीटवर बसवलं म्हणे त्याला, घोडे हाकायला लावतो, लगाम त्याच्या हातामध्ये भेटू दे मला, त्याला तो उभा चिरते म्हणे मी. कृष्णाकडे बघून म्हातारी म्हणते, तुम्ही कोण रे बाबा, कुठले? अर्जुन म्हणतो, माझं नाव कोणीराम आणि याचं नाव धोंडीराम. नावही सांगितलं. भगवंताच्या भक्तामध्ये प्रचंड बल असतं. जंगलामध्ये एकटी आहे ती, तिला कोणाची भीती नाही. का? मुखात भगवंताचं नाव. ज्याच्या मुखात भगवंताचं नाव आहे त्याला कोणाचीच चिंता नाही आणि कशाचीच चिंता नाही. तुकडोदास बाबांनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणाले, अरे फुकाचं भेटते म्हणले, याला काही पैसे द्यावं लागत नाही. हरिनाम घे फुकाचे, अजून काय सांगायचं नाही. कंसाने काय आवडीपूर्वक घेतलं का? नाही, आवडीपूर्वक नाही घेतलं. तसं घेतलं तरी हरकत नाही. लक्षात घ्या, परीस पाहिजे का? परीस पाहिला का तुम्ही? पाहिला नाही पण पाहिजे ना, बरोबर आहे. काय गुणधर्म आहे परीसाचा? लोखंडाला लागलं तर सोडवतो. आता परीसाचा एवढा एवढा तुकडा आहे असं समजा तुमच्याकडं, आणि दोघं भाऊ आहेत तुम्ही. मग आता त्याचे निश्चय करायचे, काय करावं लागल? तुकडा करावा लागेल त्याचा. मग परिसराला तोडायचं. कुऱ्हाड घेतली. काय घेतली? कुऱ्हाड. आणि परिसरावरती खाव घातला. कुऱ्हाड परिसराला भेटायला गेली का? आलिंगन द्यायला? नाही. प्रेमानं कुरवळायला गेली का? नाही. कशाला गेली? तोडायला गेली. काय केलं तिने? दोन तुकडे केले. कशाचे? परिसाचे. बरोबर आहे. परिसानं काय केलं? पागल. मग परिसानं काय केलं? सोडून दिलं.
परमेश्वर असतो. अजून काही सांगायचं याच्या व्यतिरिक्त? विचार करा, विनोदाना जरी तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलं, घाबरून जरी केलं, त्याला घाबरून परमेश्वराला, अहो परमेश्वराला घाबरूनच नामचिंतन केलेलं आहे. कुणी? कंसानं घाबरून केलेलं आहे, तरीही त्याचं भलं झालं. लीळादानाचं फळ भेटलं, आलं का लक्षात? संबंध दानाचं फळ भेटलं. अजून काय भेटायला पाहिजे? अजून काय भेटायला? प्रत्यक्षात भगवंताच्या हातानं मृत्यू, अजून काय पाहिजे? विचार भलच होतो. कसंही करा, कसंही नाम घ्या, उठता बसता घ्या, गुडघ्यावर हात टेकून घ्या, चांबड्या देत घ्या, पण घ्या. नाही कसंही घ्या. भगवंताच्या नामानं, अहो साधारण गोष्ट आपण बघितली, नामाचा नामी हा जो आहे ना, गुरुवर्य बाबूरावकर बाबांनी एक सुंदर लीळा जी आहे, त्या लीळेला एका वेगळ्या अंगानं वळवलं. स्वामी चक्रधर महाराजांची चौकशी करत करत देव